नागपूर येथील विमानतळावर केंद्रीय आयुष्य, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना सोडून दिल्यानंतर त्यांची खासगी गाडी समृद्धी महामार्गाने मेहरकडे परत जात होती। याच दरम्यान 27 डिसेंबरला मालेगाव जवळ या गाडीचा अपघात झाला। या अपघातात गाडीतील बॉडीगार्ड व चालक जखमी झाले होते। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता। दरम्यान दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे। अपघाताच्या वेळी मी गाडीत नव्हतो आणि मला कुठलीही इजा झालेली नाही, असा खुलासा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे। नमस्कार। दिनांक 27 रोजी सायंकाळी साधारणतः 8:30-9च्या दरम्यान माझ्या मालकीची आणि माझ्याकडे असणारी इंडिवर गाडी नंबर MH280077 या गाडीचा समृद्धीवर किरकोळ ॲक्सिडेंट झालेला आहे। त्या गाडीमध्ये मी नव्हतो। माझा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड हे नागपूर एअरपोर्टवरती मला सोडून मेहकरकडे परत येत असताना मालेगावच्या जवळपास ॲक्सिडेंट झालेला आहे। पण त्या ॲक्सिडेंटमध्ये कोणालाही जास्त मार लागलेला नाही। ड्रायव्हर बॉडीगार्डला मुक्का मार लागलेला आहे। त्यांची सुद्धा हॉस्पिटलमधून सुट्टी झालेली आहे आणि गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे, तर गाडी मेंटेनन्ससाठी पाठवलेली आहे। वृत्तपत्रामध्ये आणि काही मीडियाच्या माध्यमातून या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळं अनेक लोकांचे मला फोन येत आहेत। त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। मी गाडीमध्ये नव्हतो। माझी प्रकृती अतिशय उत्कृष्ट म्हणजे चांगली आहे आणि त्या गाडीमध्ये असणाऱ्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डला सुद्धा काही मार लागलेला नसल्यामुळं त्यांनाही त्यांची प्रकृती चांगली आहे आणि म्हणून काळजी करण्यासारखा काही विषय नाही। आपण सर्वांनी मला जे फोन केलेत किंवा माझ्या हितचिंतकांनी माझ्या जवळच्या लोकांकडे विचारपूस केली, त्याबद्दल त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद। नमस्कार।